नमस्कार मंडळी, आज आपण बघतोय चमचमीत बोंबील फ्राय। खूप जास्त तेल न वापरता सुद्धा वरून मस्त कुरकुरीत होतात। कमी साहित्य वापरून बनवायला एकदम सोपे आणि खायला खूप जास्त चविष्ट। त्यासाठी मी इथे मध्यम साईजचे 6 ओले बोंबील घेतले आहेत। वजनाने साधारण 400 ग्रॅम आहेत। बोंबील व्यवस्थित साफ करून कट करून घेतले। हे बघा, साफ केल्यानंतर मध्ये असे चीर पाडून घेतली, म्हणजे बोंबील चपटे होतात, जास्त जाड राहत नाहीत आणि तळल्यानंतर मस्त कुरकुरीत होतात। त्यानंतर बोंबील 3-4 पाण्यात व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले। खरं तर ओले बोंबील कुरकुरीत होण्यासाठी त्याच्यावर वजन ठेवून चेपून ठेवले जातात, पण आता तेवढा वेळ सगळ्यांकडे नसतो। त्यामुळे काय करायचं, बोंबील पूर्णपणे साफ केल्यानंतर ताटात असं एका साईडला करायचे। ताटाखाली अशी एखादी प्लेट ठेवायची। ह्याने काय होतं, बोंबलातील जास्तीचं पाणी निघून जाईल। हे होतंय तोपर्यंत बोंबील फ्राय करण्यासाठी मसाला बनवूयात। तर इथे मी घेतलंय 15 ते 16 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, पाऊण इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर। मिक्सरला पाणी न घालता हे बारीक वाटून घेते ह्याप्रमाणे। इतक्या वेळात बोंबलातील जास्तीचं पाणी बघा बऱ्यापैकी निघाले। ह्याप्रमाणे बोंबील अगदी हलक्या हाताने दाबायचे, म्हणजे ह्यातील पाणी आपल्याला जेवढं काढता येईल तेवढं काढायचं। हाताने दाबताना बोंबील तुटले जाणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची। बाहेर निघालेलं पाणी मी फेकून देते। चला, आता बोंबील बऱ्यापैकी कोरडे झालेत। लगेच ह्याला मसाले लावून घेऊया। सगळ्यात आधी पाऊण चमचा हळद, 2 चमचे घरगुती मसाला, पाव चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ। बोंबील छान चटपटीत होण्यासाठी अर्ध्या लिंबाचा रस घालूया। त्यानंतर हे तयार केलेली आलं लसूण मिरचीची पेस्ट घातलेलं साहित्य व्यवस्थित मिक्स करून बोंबलांना लावून घेते। ह्या पद्धतीने सगळीकडे मसाला लावून घ्यायचा, म्हणजे सर्व बोंबलांना मसाला एकसारखा लागेल। मागे पुढे सगळीकडे एकसारखा मसाला लावला की बोंबील चवीला छान लागतात। मसाला कुठे कमी कुठे जास्त असं होत नाही। ओले बोंबील नाजूक असतात, त्यामुळे बोंबील धुताना त्यावर मसाला लावताना बोंबील तुटणार नाहीत याची काळजी घ्यायची। सगळीकडे मसाले एकसारखे लावून झाले। आता हे बोंबील अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूया। मसाले लावून थोड्या वेळासाठी बोंबील मुरत ठेवले की चवीला छान होतात। अर्ध्या तासानंतर बोंबील फ्राय करायला घेऊयात। बोंबील छान कुरकुरीत होण्यासाठी आपण नेहमी तांदळाचं पीठ वापरतो, पण आज मी या ठिकाणी घेतलंय अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बारीक रवा। थोडंसं पाव चमचा लाल तिखट घालूया, म्हणजे कोटिंगला छान रंग येईल। व्यवस्थित मिक्स करून घेते। इथे तुम्ही ज्वारीच्या पिठाऐवजी तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल। गरज वाटली तर कोटिंगमध्ये पण चिमूटभर मीठ घालू शकता। एक बोंबील उचलून दोन्ही साईडने ह्याप्रमाणे कोट करून घ्यायचं। महत्त्वाचं बघा, कोटिंग खूप जास्त जाड पण करायचं नाही, नाहीतर मग खाताना नुसता मसालाच लागतो। बोंबीलला आधी लावलेला मसाला व्यवस्थित चिकटून राहिला पाहिजे, एवढंच कोटिंग करायचं। हाताने हलकंसं दाबून घ्या, म्हणजे रवा तेलात पसरणार नाही। त्यानंतर असं अलगदपणे झटकून घ्या, म्हणजे जास्तीचा कोरडा रवा निघून जाईल। बोंबलातील जास्तीचं पाणी आपण आधीच काढून घेतल्याने अर्ध्या तासानंतर सुद्धा बघा बोंबीलला अजिबात पाणी सुटलं नाही। सर्व बोंबील ह्याच पद्धतीने रव्यात घोळवून घेते। त्यानंतर लगेच बोंबील फ्राय करायला घेऊयात। त्यासाठी पसरट तव्यात तेल गरम करून ह्यात अलगदपणे बोंबील सोडून घेते। सगळे बोंबील एकदाच घालून घेते। गॅस मध्यम आहे। सुरुवातीला एकदम कमी गॅसवर बोंबील तळले तर मऊ पडतात, त्यामुळे लक्षात घ्या की तेल व्यवस्थित तापल्यानंतर मध्यम गॅसवर बोंबील तळायचे। आपण बोंबील अगदी डीप फ्राय करत नाही आहोत, फक्त सुरुवातीला तवा असा जरा फिरवून सगळीकडे तेल पसरवायचं, म्हणजे सगळ्या बोंबीलला एकसारखं तेल लागेल। तवा छोटा असेल तर एका वेळेस 2 किंवा 3च बोंबील तळा। बोंबील एकमेकांना चिकटले नाही पाहिजेत, जरा अंतर ठेवायचं, म्हणजे पलटी करायला सोपं जातं। गरज वाटली तर वरून आणखी तेल घालू शकता, पण आधी घातलेल्या तेलातच आपले सगळे बोंबील व्यवस्थित तळून झाले।
मध्यम आचेवर खालची बाजू व्यवस्थित शेकून घेते. 5 मिनिटानंतर बघा, चमच्याला जरा कडक वाटू लागलं की पलटी करायचं. जर कच्चे असताना बोंबील पलटी करायला जाल तर कोटिंग सुटून बोंबील तुटायची शक्यता असते. त्यामुळे कोटिंग व्यवस्थित शेकली पाहिजे, त्यानंतरच पलटी करा. आपण नेहमी बोंबलांना तांदळाचं पीठ वापरतो, पण आज मी ज्वारीचं पीठ वापरून बघितलं तर खरंच सांगते, बोंबील नेहमीपेक्षा जास्त चविष्ट लागले. ज्वारीचं पीठ नसेल तर तांदळाचं पीठ चालेल. वरून हलक्या हाताने दाबून घेते. 5 मिनिटात दुसरी बाजू पण व्यवस्थित शेकली. गरज वाटली तर अजून एकदा पलटी करू शकता. तर असे खरपूस बोंबील तळायला मला 11 ते 12 मिनटं लागली. काढून घेऊया. मस्त वरून कुरकुरीत बोंबील तयार. मी सांगितल्याप्रमाणे असेच्या असे हे ओले बोंबील फ्राय नक्की बनवून बघा. खूप भारी लागतात. वरण भातासोबत तर एकच नंबर. कसे झाले हे कळवायला विसरू नका. आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा.